फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। शिरपुर पुलिस स्टेशन में किया लाखों का मुद्देमाल जब्त। गैर कानूनी तौर पे हथियारों की तस्करी करने वाले शिरपुर तालुका में 10 आरोपियों के खिलाफ गुनाह किया दाखिल। हाड़ाखेड़ परिसर में इंदौर से धुलिया जाने वाले लोगों के खिलाफ शिरपुर तालुका की पुलिस स्टेशन ने किया गुनाह दाखिल। गाड़ी के साथ लाखों के हथियार किए जब्त। प्रभारी अधिकारी सहायक पुलिस निरीक्षक सुरेश सिरसाट, इनको खुफिया मालूमात मिलने पर उन्होंने अपनी टीम के साथ हाड़ाखेड़ यहाँ पर पूरी तरह से नाकाबंदी करके इन आरोपियों को पकड़ा है। सफेद कार के साथ 12 तलवार, 2 गुप्ती, 1 चॉपर और 1 बटन चाकू, 2 फाइटर, 1 मारुति कंपनी की इटिंगा गाड़ी, ऐसे 6,29,100 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। 10 आरोपियों पर शिरपुर तालुका की पुलिस स्टेशन में भारतीय हथियार कायदा कलम 4/25 की तहत कलम लगाई गई है। इस केस की तफ्तीश शिरपुर पुलिस स्टेशन के API सुरेश सिरसाट कर रहे हैं। आगे की न्यूज के लिए देखते रहिए मानव समाचार, सच हमेशा सच के साथ। शिरपूर तालुक्यामध्ये जे पोलिसांचे प्रभारी अधिकारी सिरसाट साहेबांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका व्हाईट कलरच्या कारमधून काही लोक शस्त्र घेऊन येत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी नाकाबंदी लावली आणि त्यांना बातमीची खात्री झाली होती आणि त्या नाकाबंदी त्यांना एक गाडी मिळाली। त्या गाडीची ती झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 10 लोक होते आणि त्यांनी 12 तलवारी, 2 गुप्ती, 1 चॉपर, 1 चाकू आणि 2 फायटर त्यात आणले होते। हा मुद्देमाल त्यांनी रायसून आणला होता, चितूर भागातून आणला होता। त्याचा वापर कशासाठी करणार होते त्याबद्दल पुढे तपास करण्यात येत आहे। सर्व हे शस्त्र हे धारदार आहेत, म्हणजे धार लावलेले आहेत। यामध्ये एक आरोपी आहे सचिन सोनवणे, यापूर्वीचे 326चे म्हणजे शरीराविरुद्धचे दुखापतीचे गुन्हे आहेत आणि हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे। त्यांनीच हे फायटर आणि इतर वस्तू आणलेल्या होत्या। त्यामध्ये किरण दुधेकर एक व्यक्ती त्यामध्ये आहे, त्याचा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे आणि इतर जे 8 आरोपी आहेत ह्या दुधेकरचेच कामगार लोक होते। याबद्दल पुढील तपास आमचे सिरसाट साहेब API शिरपूर तालुका करत आहेत। मी त्यांच्या कामगिरीबद्दल त्याची प्रशंसा केली व त्यांना ₹10,000चं त्यांना बक्षीस देण्यात आले।